सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 16 मे 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचालित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारकरांना हवी असलेली सर्व माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी मिळवण्याचे ठिकाण। घरकुलच्या सर्वेसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ। घरकुलच्या लाभासाठी ग्रामीण भागात बेघर कच्च्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 सर्वेक्षण या ऍपद्वारे जिल्ह्यात सुरू आहे। त्या सर्वेसाठी शासनाने पुन्हा 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे। अद्याप जी कुटुंबे सर्वेक्षणापासून वंचित आहेत त्यांनी सर्वेक्षण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे। दहिवडी वाई व शिरवळ येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू। शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत दहिवडी वाई व शिरवळ शासकीय वसतिगृह चालवले जाते। या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक मुलांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे। वसतिगृह प्रवेशासाठी मागील वर्षीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला व अनाथ असल्यास अनाथाचा दाखला वसतिगृह कार्यालयात सादर करावेत। वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या मुलींना शासनामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य व गणवेश खरेदी करता रोख रक्कम दिली जाते। सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन। महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात दिनांक 19 मे रोजी आयोजित केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली। पुसेगावात मंगळवारी सामुदायिक विवाह सोहळा। पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने गोरगरीब वधूवरांच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे मंगळवार दिनांक 20 मे रोजी आयोजन केले आहे। श्री सेवागिरी महाराज मंदिरात मंगळवार दिनांक 20 मे रोजी 2:44 सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आजपर्यंत कोरेगाव खोटा तसेच अन्य तालुक्यातील 11 जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे। या सोहळ्याचा सर्व खर्च देवस्थान ट्रस्ट करत असल्याने वधूवरांच्या पालकांनी कोणताही खर्च करावा लागणार नाही। अजूनही गरजू वधूंनी नोंदणी करण्याचे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे। वळीव पावसाने बळीराजा सुखावला। सातारा जिल्ह्यात काही परिसरात वळीव पावसाने पिकांना जलसंजीवनी मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्णता आणि असह्य उकाडा यामुळे जगणे असह्य झाले होते। वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके करपू लागली होती। या परिस्थितीत मंगळवारी जिल्ह्यात झालेल्या वळीव पावसाने बळीराजा सुखावला आहे। जावळी तालुक्यातील आणेवाडी रायगाव येथे धोम उजव्या कालव्याचे लाखो लिटर पाणी वाया, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। जावळी तालुक्यातील आणेवाडी रायगाव हद्दीतून जाणारा धोम उजव्या कालवा तुंबल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या साचलेल्या कचऱ्यामुळे कालव्याला धोका होऊ शकतो, मात्र संबंधित विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर या साचलेल्या कचऱ्याने पाणी मात्र कालव्याबाहेर आले। मोळा चौडा परिसरात पुलाचा संरक्षक कठाडा तुटला। सातारा शहराचे प्रवेशद्वार म्हणून सर्वत्र ओळख असणाऱ्या मोळ्याच्या ओढ्यावरील पुलाचा संरक्षक कठाडा तुटल्यामुळे पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे। मात्र त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून तिथे ना सूचना फलक लावला आहे ना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत। या ठिकाणी तातडीने संरक्षक कठाड बांधण्यात यावा अशी मागणी वाहन चालक व नागरिकांच्याकडून होत आहे। सातारा शहरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या। सातारा शहरातील गुरुवार पेठ येथे राहणाऱ्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। प्रभाकर आनंद काळे वय 65 असे त्यांचे नाव आहे। टेंभू प्रकल्प बाधित शेतकरी आक्रमक, अद्यापही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। सुपणे व पश्चिम सुपणेतील टेंभू उपसा योजना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना प्रशासकीय देणगी व गलथान कारभारामुळे गेली 5 ते 6 वर्ष संबंधित कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करूनही भरपाई मिळाली नाही। परिणामी शेतकरी आक्रमक झाले असून 25 मे पर्यंत मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। या संबंधीचे निवेदन टेंभू उपसा सिंचन प्रकल्प कार्यालय ओगलीवाडी येथे अधिकाऱ्यांना देण्यात आले। खडखडवाडी तालुका कोरेगाव येथे एकाला दगडाने मारहाण। तालुका कोरेगाव येथे 2 जणांच्या भांडणामध्ये एकाने दुसऱ्याला भांडणातून दगडाने मारहाण केली आहे। त्यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।